गोष्टीची कमी जाणवत नाही आहे. सर्व गोष्टींची पूर्तता इथे केली आहे. आपण बघतोय की रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल पंचायत स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, ऑफिशियल स्कोरर पाहायला मिळतात, व्यावसायिक समालोचक आहेत, GTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आहे सुरू आहे. जिल्हा युवा सेना प्रमुख विनय गांगर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आले, सलग 3 षटकारांसाठी 2,000चं कॅश प्राईज. बॅटिंग करणारी टीम साखरपा या संघासाठी, न्यू चॅलेंजर साखरपा. सामना आपण सुरू करत आहोत. पंचाने सुद्धा सिग्नल दिलाय, आपण मॅच सुरू करूया. स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन बघतोय आघाडीचा, तो म्हणजे प्रसाद पवार, आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. पहिले षटक घेऊन गोलंदाज सूरज कट केलंय, बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉईंट रेजरमध्ये, आणि तिथे मात्र क्विक सिंगल कंप्लीट केली. खातं उघडलं एका धावेने प्रसाद पवारने. एका धावेने सूरज आला आघाडीचा गोलंदाज या षटकामध्ये आपण बघतोय, आणि त्याच्यासमोर आता फलंदाजीला सुद्धा आपण बघतोय सूरजच आहे बॅटिंग करण्यासाठी. सूरज वागधरे. लक्षात ठेवा 25 मिनिटं तुमच्याकडे आहेत. एक्झॅक्टली चेंडू जो पडलाय तो 12 वाजून बरोबर 3 मिनिटांनी पडला, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. सूरज नेक्स्ट बॉल. ओ अप्रतिम चेंडू, सुपर डिलेव्हरी. लेनचा खूप चांगला वापर करतायत, जास्त मोठा रनअप नाहीये, त्यामुळे अचूक टप्पा पाहायला मिळतोय, आणि हलकासा चेंडू कट होऊन बाहेर निघतोय. बॅटची हलकीची कट घेऊन चेंडू निश्चितच निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा बाउन्स होऊन अँड डॉट डिलेव्हरी. शॉर्ट ऑफ लेन आहे, पुल केलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. पहिल्या षटकामध्ये एक मोठी विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन सूरज बॅक टू द पवेलियन. सूरजने मिळवली त्याची विकेट, आणि पहिलाच धक्का लागलाय न्यू चॅलेंजर साखरपा या संघाला. होता, पण चेंडू प्रॉपरली कनेक्ट झाला नाही. ज्या ठिकाणी बॅटचा स्टिकर असतो त्या ठिकाणी चेंडू लागल्यानंतर बरोबर तो मिडॉनला जातोय निघून. मंदार वागधर येतोय नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. मंदारला स्ट्राईक एंडला यावं लागेल ॲज पर न्यू रूल. नवीन नियम जे इम्प्लिमेंट झालेत सध्या ICC मध्ये. एखादा फलंदाज मध्ये आतमध्ये जर बाद होतोय तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येतो, त्यामुळे मंदारला स्ट्राईक एंडला यावं लागेल. धावसंख्या धावफलकावर फक्त 1 असताना पहिलाच धक्का लागलाय. खानविलकर क्रीडा स्टेडियम केळंबे रोड लांजा. अत्यंत नेत्रदीपक असं हे स्टेडियम तुम्हाला पाहायला मिळते. समोरच्या विकेटच्या समांतर आपण बसलोय कॉमेंट्री करायला. इर्षाद आपण बघतोय की आउटफील्डला सुद्धा प्लेन ग्राउंड पाहायला मिळते, कुठल्या प्रकारचे अडथळे नाही आहेत, सर्व प्लेन ग्राउंड, कुठे उंच सकल भाग नाही आहे. पुढचा चेंडू सूरज. हो अप्रतिम चेंडू, पंच केलाय, बॅकफुट पंच. बॅकअप चांगला आहे. 2 धावायचा प्रयत्न होता पण नकार दिलाय, कारण चेंडू एक मारल्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर फलंदाजाने जेव्हा धाव पूर्ण केली थोडासा स्कीड झाला नॉस्ट्रायकिंग एंडला येऊन. नंतरचा फलंदाज आपण बघतोय म्हणजे मंदार. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. बॅकफुट पंचचा जन्मसुद्धा सचिनच्याच बॅटमधून, सचिन रमेश तेंडुलकरच्या. कारकिर्दीतला पहिला दौरा वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पहिलाच बॅकफुट पंच फटका आपण बघितला. चांगला चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फटका रोल केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता सर्कलच्या आतमध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल. धावसंख्येत होईल ती धावसंख्या धावफलकावर एकूण 3. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते सूरजकडून. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अप्रतिम चेंडू. मी मगाशी म्हटलं की गोलंदाजाकडे जास्त मोठा रनअप नाहीये, पण अचूक टप्प्यावर फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवले, जखडून ठेवलंय. मोठा फटका मारण्याची संधी देत नाहीये. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला गोलंदाजाने, संघनायकाने, की आम्ही
फाईट क्लब मीरा संघाच्या संघनायकाने उल्लेख केला की नाणेफेक जिंकून मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हटलं याच्या मागचं काही विशेष कारण आहे, कारण बहुतेक आपण बघतो की बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतात, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतात आणि समोरच्या संघाला थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न दुसऱ्या सत्रामध्ये करतात. चला जास्त टीम मिटिंग कॉल करू नका, लगेच निर्णय घ्या आणि सामना सुरू करा. जास्त वेळ नाही आमच्याकडे, त्यामुळे लगेच सामना सुरू करायचा आहे. आणि इथे मात्र जो निर्णय त्या मात्र जो घेतला किंवा मी गोलंदाजी करू आणि तो मात्र सार्थकी लावला तो सूरजने चांगली गोलंदाजी केली. आणि त्याने उल्लेख केला की आउटफील्डला ड्यू आहे, ड्यूचा फायदा मी उचलू आणि तेच तुम्हाला पाहायला मिळते. ड्यू आउटफील्डर सुद्धा ड्यू आहे, खेळपट्टीवर सुद्धा हलकीशी ग्रास आहे, त्या ग्रासवर सुद्धा थोडंसं ड्यू आहे आणि त्याचा फायदा गोलंदाजाने उचलला आणि खूप चांगला चेंडू हाताला आहे. जास्त मोठा रनअप नव्हता सूरजकडे, पण बघितलं अचूक टप्प्यावर मात्र बांधून ठेवलं आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवत असताना खूप चांगली गोलंदाजी सूरजने केली आणि इम्प्रेस केलं पहिल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक घेऊन येतो तो पॉवर प्लेचा अरमान. बघा एकदाच निर्णय घ्या आणि फिल्डिंग सेट करून घ्या, ती सातत्याने चेंज करत राहू नका. खूप सुंदर असं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते, खानविलकर क्रिकेट स्टेडियम. अरमान वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. ओ चांगला चेंडू, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्रसाद पवारला चेंडू समजला नाहीये, क्विक सिंगल आणि पंच सिग्नल करतात लेग बाईज. ही शैली आहे अक्षयची. अक्षय कळंबेकर पहिल्यांदाच चॅलेंजर ट्रॉफीच्या माध्यमातून भेट झाली आहे सर्व पंचांची. सोनम चव्हाण, दर्शना पवार. शॉर्ट ऑफ लेन, एक्स्ट्रा बाउन्स अँड वाईड डिलिव्हरी. गुड डिसिजन. आपले मीडियाचे पत्रकार बंधू प्रमोद कोळेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आमच्या या कार्यसम्राट चषकाच्या व्यासपीठावर त्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आमचे शुभम या ठिकाणी आदरणीय उपजिल्हा प्रमुख राधापकर यांना विनंती करतो की चषक तिकडे बघ. या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या बातम्या बघत असतात, मग तालुके असतील आपल्या जिल्ह्याच्या असतील, अतिशय उत्कृष्टपणे दाखवणारे आमचे प्रमोद कोळेकर यांचं स्वागत आदरणीय उपजिल्हाप्रमुख राधापकरांच्या हस्ते होतं आहे. धन्यवाद सर. अरमान पालनकर दुसरं षटक तो घेऊन आलाय. धावा आतापर्यंत जे अंकी झाले धाव प्रकार ते 6 धावा, 1 गडी बाद झालाय. पॉवर प्ले सुरू आहे दुसऱ्या षटकाचा. अरमान पालनकर. प्रसाद पवार ऑन स्ट्राईक. भरपूर शफल झाला आणि शफल होत असताना बॅकफुटला येत असताना तो लाईन विसरलाय पूर्णपणे चेंडूची. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. GTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघू शकता. एकमेव असं चॅनल ज्यांनी मात्र पहिल्यांदाच प्रणाली आणली DRSची. क्रॉस बॅटर शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू पायाला ब्रश होतोय. एकदा तिथे कंप्लीट होईल. DRSची निर्णय आपण भरपूर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघतो, पण पहिल्यांदाच या DRSमध्ये एक प्रणाली जी मात्र अवगत झाली ती मात्र GTC लाईव्हच्याच माध्यमातून. एखाद्या गोलंदाजाने जर अपील केलं की फलंदाज पायचीत आहे, LBW आहे, आणि जर तो निर्णय पंचांनी जर तिसऱ्या पंचांकडे जर पोहोचवला ना, तर ती मात्र एकमेव प्रणाली अवगत केली ती GTCने. हो, अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल चेंडू. शॉर्ट ऑफ लेंथ होता. युवा सेनेचे जिल्हाधिकारी आदरणीय विनयजी गांगण सर यांचं देखील युवा सेनेचे आमचे तालुका युवा अधिकारी प्रसादजी माने यांच्या हस्ते स्वागत होत आहे. या ठिकाणी सतत त्यांचं सहकार्य वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त शिवसेनेला असतं, युवा सेनेला असतं, असे आमचे युवा सेनेचे जिल्हा अधिकारी. दोन षटकाखेर धावसंख्या दाफलकावर एकूण अंकी झाली ती 7 धावा. 2 षटकाखेर 3.5ची गती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात दोन्ही गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. अरमान पालनकर, त्याचबरोबर सूरज वागधरे.
दोन्ही आयकॉन क्रिकेटर, दोन्ही आयकॉन प्लेयर. तिसरा गोलंदाज षटकामध्ये आता वापरला आहे तो म्हणजेच आशिष अक्षय सुर्वे. अक्षय सुरू आहे त्या गोलंदाजी मार्गावर. धावांचा वेग आता मात्र वाढवावा लागेल. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेत. पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. मगाशी मी उल्लेख केला की आपण बघतो की सध्याच्या क्रिकेटमध्ये रिव्ह्यू सिस्टम असते, DRS सिस्टम असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा. पण लेग बिफोर विकेटसाठी जर तुम्हाला DRS युटिलाइज करायचं असेल ना तर तुम्हाला GTCला इन्व्हाइट करायला लागेल. अवे फ्रॉम द बॉडी चांगला फटका, अप्रतिम टायमिंग. पण बघायचं चेंडू किती वेगाने ट्रॅव्हल होणार. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, पण चेंडू थोडासा पॉज होतोय आणि 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. कारण ती पहिल्यांदाच प्रमाणे TDPL सीझन 1 मध्ये भरपूर मेहनत घेऊन मात्र ती प्रणाली अवगत झाली. एखाद्या LBWसाठी जर तुम्हाला अपील करायचं असेल, तिसऱ्या पंचांकडे जायचं असेल तर GTCच्या माध्यमातून पहिल्यांदाच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जी पार पडली पहिल्या पर्वामध्ये आणि पहिल्यांदाच ते इम्प्लिमेंट झालं GTC लाईव्हच्या माध्यमातून. या ठिकाणी लल्याशेठ कुरूप आमचे स्वीकृत नगरसेवक, त्याच्यावर युवा सेनेचे पदाधिकारी यांचा देखील पुष्प देऊन आमचे सत्कार करतात. युवा सेनेचे आमचे राहुल शिंदे. या ठिकाणी आमचे उपस्थित असलेले लल्याशेठ कुरूप यांना विनंती आहे आपण स्टेजवर या. त्याचप्रमाणे जुने जाणते आमचे बापू लांजेकर युवा सेनेचे पदाधिकारी यांचं देखील स्वागत आमचे या ठिकाणी पुढे येऊन द्या बरेच फोटो काढ. या ठिकाणी लल्याशेठ कुरूप आणि बापू लांजेकर युवा सेनेचे तालुका अधिकारी बापू लांजेकरांचं स्वागत करतायत आणि क्षेत्रप्रमुख राहुल शिंदे हे लल्याशेठचं स्वागत करतायत. भरपूर मेहनत या लोकांनी घेतलेली आहे म्हणून आपल्याला सर्वांना हा कार्यक्रम पाहायला मिळतोय. तिसरं षटक आपण बघतोय ते म्हणजेच अक्षय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंग ऑफला, खूप दूर आहे. प्रयत्न चांगला होता. एफर्टलेस जॉब, आउटस्टँडिंग एफर्ट. अशा मैदानचा हा फायदा आहे. गणेश आपणही बघतोय झेल घेत असताना कुठल्या प्रकारची तुम्हाला दुखापत होऊ शकत नाही, कुठल्या प्रकारचं तुम्ही खर्चटू शकत नाही. त्यामुळे आउटफील्डला ग्रासलेचा याचा हा फायदा आणि आपण बघतोय की फिल्डिंग एन्जॉय करतात फिल्डर्स. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 12. पुन्हा धावेमध्ये चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे शॉर्ट कव्हरला आणि ते चूक होत नाहीये. प्रदीप झेल फलंदाज बाद. यांचं पुष्प देऊन स्वागत करतील आज पप्पू कुर्तडकर आमचे युवा सेनेचे पदाधिकारी. त्यांना विनंती करतो युवा सेनेचे पप्पू कुर्तडकर याने आमच्या सचिन निकाय त्यांचा सत्कार करावा. सुमित इज द न्यू बॅट्समन. टोटल 3 विकेट डाऊन. टॉप ऑर्डर बॅट्समन तंबूत परतलेले आहेत. टॉप ऑर्डरमध्ये आपण बघितलं की फलंदाज प्रसाद, सूरज, मंदार सुद्धा तंबूत परतला. आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला मंदार आलाय आणि त्याच्यासोबत सुमित आलाय फलंदाजीला. चला लवकर सुरू करा सामना. वेळ कमी आहे, डिस्कशन करण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे. सामना लगेच सुरू करावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाकडे जेमतेम आपण बघतोय 12 धावा अंकित झाल्या धावफलकावर 4च्या गतीने.
निहाल येतो नवीन षटक घेऊन. निहार भाटकर अजून एक आयकॉन प्लेअर या संघामध्ये. आतापर्यंत आयकॉन खेळाडूंमध्ये 3 खेळाडू आयकॉन आतापर्यंत या गोलंदाजीसाठी वापरलेत. यामध्ये आपण सूरज वाघधारे बघतोय, अरमान पालनकर बघतोय, तिसरा गोलंदाज आपण बघतोय निहार भाटकर, हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. स्ट्राईक एंडला मंदार. ओ अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. आतापर्यंत आपण बघतोय स्पर्धेमध्ये इर्शाद एक मात्र सामना जर सोडला तर बाकीच्या सर्व सामन्यांमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं आहे. एकमेव सामना आपण बघितलं की जिथे मात्र दीपकने जबरदस्त बॅटिंग केली. आपण बघितलं की महापुरुष लांजा पोलीसचा संघ होता, थोडासा दुबळा होता आणि त्या संघासमोर मात्र भेदक फलंदाजी पाहायला मिळाली. 89 धावा कुठल्या 5 षटकांच्या सामन्यांमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पूल केला आहे, क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या डोक्या, त्याला बीट करून चेंडू मागे जाणार की असं वाटलं होतं, थोडासा फंबल झाला. एकच धाव मिळते चेंडू मंदारला. धावसंख्या धावफरकडे कोण अंकी जरी ती 13 धावा 13. आउटफील्डला डीओ आहे. मगाशी संगणकाने तोच उल्लेख केला की आउटफील्डला डीओ आहे, त्यामुळे कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा इथे प्रयत्न करू. पण बॅट्समन एकामध्ये आपण बघितलं की साखराबा संघाच्या संगणकाने सांगितलं की मोठी धावसंख्या उभण्याचा आम्ही प्रयत्न करू. कट केलाय चेंडूला, पॉईंट याच्यामधून 2 खेळाडूच्या गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल केलाय डीपमध्ये. चेंडू तिथे थोडासा पॉज होतोय आणि त्याच्या आधी तो खेळाडू पुढे पोहोचले. 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवर. तुम्हाला हवे हल्लेच करावे लागतील. मगाशी ऋषिकेश देसाईने मात्र एक आवर्जून एक प्रेडिक्शन केलं होतं की चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, पण पहिल्या सामन्यापासून चेंडू ट्रॅव्हल होत होते. पण आता बघतोय की आपण इर्षाद की आउटफील्डला ग्रासवर ते दव आहे, ते आपले दव बिंदू आपल्याला हळूहळू बारीक बारीक पाहायला मिळतात, त्यामुळे चेंडू हा वेगाने ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्याच्यामुळे इथे मात्र परेशानी वाढते बॅट्समनची. चेंडू हवेमध्ये आहे, कोणी खेळाडू जवळपास नाही आहे, थोडासा हवेत फटका केलाय, डीप एक्स्ट्रा कॉल चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने. बघायचं चेंडू तिथे थांबणार का, जाणार चेंडू सीमारेच्या बाहेर, पण चेंडू हा सुद्धा थांबलाय. 2 धावा इथे पूर्ण होतात पुन्हा या चेंडूवर. 3 धावा, तिसरी धाव सुद्धा ते पूर्ण झाली आहे. गुड रनिंग विथ द विकेट. त्यामुळे आता पुढच्या ज्या सामन्यांमध्ये ना त्यानंतर प्रेडिक्शन करून तुम्हाला खेळावं लागेल. एक तर तुम्हाला कमी धावसंख्येमध्ये रोखायचं आहे आणि बिटवीन द विकेट स्ट्रॉंग राहायचं आहे. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. एकूण अंकी झाले धावफलकावर त्या 18 धावा. थँक्यू अक्षय. अक्षय पाटील माझ्यासोबतच कॉमेंट्री बॉक्समध्ये. हुक करायचा प्रयत्न, चांगला चेंडू हाता आलाय. रायझिंग डिलिव्हरी, एक्स्ट्रा बाउन्स. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या काय माहिती 18 धावफलकावर. मग अशी इर्षात आम्ही GTCचा उल्लेख केला, ग्लोबल टेनिस क्रिकेट. जल्पेश भोईर, आशिष भोईर, सूरज यांची संकल्पना. हुक करायचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली, चेंडू मागे जातोय. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक आहे तिथे सज्ज, एकच जाऊ तिथे कंप्लीट होईल. टॉप व्ह्युअर्सचा एका दिवसामध्ये एका सामन्याचा टॉप व्ह्युअर्सचा जो विक्रम होता ना, तो सुद्धा GTCने मोडीत काढला. केंद्रीय राज्यमंत्री चषक 30 बाईकसह आणि एक कारसह पहिल्यांदा आपण बघितली स्पर्धेमध्ये ठाणे वर्सेस रायगड मॅचमध्ये 87 लाईव्ह. हा विक्रम. एकूण आपण धावसंख्या सांगूया, 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अक्षय मला सांगतायत 19 धावा फक्त धावफलकावर, जस्ट 19 ऑन द बोर्ड. चेंडू ट्रॅव्हल होत नाही, कॅरी होत नाही आहे, बॅटवर चेंडू येत नाही, याचा फायदा गोलंदाज उचलत आहेत. आणि बघायचं आहे जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण प्रत्येक वेळा बघितलं आहे की जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी तेव्हा तेव्हा सामने आपल्याला अत्यंत चुरशीच्या पाहायला मिळालेत, अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे. बघायचं इथे मात्र सुद्धा आपण बघतोय की 4 आयकॉन या संघामध्ये सुद्धा आहेत. मंदार मयेकर आहे, सूरज चव्हाण आहे, पार्थ गांधी आहे, त्याचबरोबर सुमित वाघदरे आहे. असे खेळाडू या संघामध्ये आहेत जे मात्र गोलंदाजीतनं तुमची ताकद दाखवू शकतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय अरमान पालनकर. सेकंड स्पेल, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. रिलीज पॉईंट एवढा जबरदस्त आणि आक्रमक आहे गोलंदाजीचा. अरमान पालनकर छाप सोडतोय. पहिले षटक त्याने समोरच्या एंडने हाताला, आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडकडून सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय गुंचापूर असा गोलंदाज अरमान पालनकर. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतोय, जज करतोय, त्याला मात्र हा जेल मिळणार का. गुड कॅच, अप्रतिम जेल, सुंदर फिनिश आणि फलंदाज बाद.
चौथा फलंदाज बाद झालाय. निर्णायक षटक मार्गस्थ आहे, शेवट षटक मार्गस्थ आहे. या षटकात धाबाव जमण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण फक्त माफक धावसंख्या आपण बघितली जी ती 4 षटकाखेर फक्त 19 होती. मारुती वाघमारे स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्यासाठी. बघायचं आहे संगणकाने जो आम्हाला शब्द दिला होता, आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा कुटण्याचा, पण तिथे मात्र धावसंख्या अत्यंत माफक पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 19 धावा. कॅप्टन आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. पंजांची खूप चांगली भूमिका या स्पर्धेत आपण बघतोय. अक्षय कळंबेकर, विश्वनाथ लिंगायत, अक्षय पाटील जो माझ्यासोबत आज स्कोररच्या भूमिकेत सुद्धा आहेत, कारण ही त्यांची पूर्ण टीम आहे. अंपायर स्कोरर असोसिएशनमध्ये आहेत आणि बघतो की दर्शना पवार आणि त्याच्या पूर्ण टीमला थोडंसं रिलीफ दिलं आहे. डिनर ब्रेक. 19 लॉस ऑफ 4. षटक क्रमांक शेवटचं अरमान पालनकर. पुण्याचा सज्ज अरमान. हो, हवेमध्ये चेंडू लिडिंग एज घेऊन मागे जातोय. म्हणजे ती एकच धाव. अरमानच्या धावण्याच्या शैलीवरनं मला कुठेतरी ऐश्वर्य सुरेशची आठवण होते. रनअप सुद्धा तसाच आहे ऐश्वर्य सुरेसारखा अरमान पालनकरचा. धावसंख्या 20 धावा, धावफलकर 4 गडी बाद. शेवट षटक मार्गस्थ आहे मैदानावर. दोन्ही कॅप्टनने रेडी राहायचं आहे टॉससाठी. पुढच्या सामन्याचा टॉस ताबडतोब केला जाईल. लांजा सिटी वर्सेस मायरा आबलोली. हवेमध्ये चेंडू, चांगला प्रयत्न. दोन्ही संघांनी लिस्ट अपडेट करायची आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. लांजा सिटी आणि मायरा आबलोली दोन्ही संघाचे संघनायक. अबलोली नाव घेतल्यानंतर मला आठवतं आहे अंडर-22ची हल्लीची क्रिकेट टुर्नामेंट आम्ही गोरेगाव येथे पार पाडली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अबलोलीचा एक संघ आला होता खेळण्यासाठी. अप्रतिम चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गोरेगाव प्रबोधन येथे ती क्रिकेट स्पर्धा पार पाडली अंडर-22 22 वर्षाखालील खेळाडूंची. आणि त्या स्पर्धेमध्ये ओपनिंगचा सामना अबलोली संघाचा होता. म्हणजे रत्नागिरीहून हे सर्व खेळाडू आले होते ते खेळण्यासाठी. त्या सर्व खेळाडूंचं आम्ही कौतुक केलं. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समोर एक्झिक्यूट केलं. व्हॉट अ शॉट इज दॅट, मॅग्निफिसंट शॉट अँड आउट ऑफ द पार्क. 6 रन. आहे 28 धावा अंकी झाले धाव फलकावर. लोएस्ट टोटल आणि 29 टू विन. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ड्यू फॅक्टरचं प्रमाण किती वाढलं मैदानावर. त्यामुळेच की काय धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. 28 धावा अंकी झाल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. चला, लांजा सिटी आणि मायरा आबलोली टीम आल्या असतील तर आपण सर्वांनी मात्र लिस्ट अपडेट करायची आहे. या आपण पहिल्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सुद्धा इथे लगेचच देऊया. आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरले तो आकाश सकपाळ. बॅटिंग सुद्धा आक्रमक केली, गोलंदाजीमध्ये सुद्धा आक्रमकता पाहायला मिळाली. 4 चेंडू 4 विकेट्स या गोलंदाजाने घेतले. आणि फलंदाजीमध्ये आपण बघतोय षटकारांची आतिषबाजी केली या फलंदाजाने. तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. पहिल्या सामन्याचा सामनावीर जो द्यायचा बॅलन्स होता तो आम्ही देत आहोत. आकाश सकपाळ इज द मॅन ऑफ द मॅच. चला, दोन्ही संघांनी लिस्ट अपडेट करा ताबडतोब. लांजा सिटी आणि मायरा आबलोली दोन्ही संघांचे संघनायक त्वरित या. पहिल्या सामन्यामध्ये एक दर्जेदार असा विजय मिळवला होता राज 11 संघानं. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय सन्माननीय उपजिल्हा प्रमुख शिवसेना रत्नागिरी सन्माननीय श्री जगदीश राजापकर आणि सन्माननीय तालुका प्रमुख शिवसेना लांजा सन्माननीय संदीप दळवी साहेब यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय प्रणय पोळीकर जी 24 तासचे सन्माननीय प्रतिनिधी प्रणय पोळीकर यांना देखील या ठिकाणी मी आमंत्रित करतोय.
सन्माननीय राजापकर साहेब, सन्माननीय दळवी साहेब यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केले जाते. सन्माननीय विनयजी गांगण साहेब यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋषी देसाई ताबडतोब या. कार्यसम्राट चषक 2022 पहिला सामना जो जिंकला होता राज 11 त्या संघामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त खेळाडू आपल्यासोबत आहे आकाश, ज्यानं आजच्या सामन्यामध्ये सुंदर, ज्यावेळी आमचे प्रमुख मान्यवर आपण देखील थांबायचे, आजच्या सामन्यामध्ये ज्यावेळी तो गोलंदाजी केली तर लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 बळी. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या भाषेमध्ये हॅट्रिकला खूप महत्त्व असतं, तसंच आपण पाहतोय की आपले कार्यसम्राट आमदार यांनी देखील हॅट्रिक पूर्ण केले. लागोपाठ 3 वेळा विधानसभेवरती निवडून गेलेत. आज 4 चेंडूमध्ये 4 बळी मिळवले आणि फलंदाजीसाठी ज्यावेळी आला त्यावेळी लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. तर आजच्या एकूण कामगिरीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल आपण काय सांगाल? स्पर्धा तर खूप उत्कृष्ट प्रकारे आहे, आयोजन पण खूप आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिलं ग्राउंड जे असं असेल जे ग्रासी ग्राउंडवरती खेळलो आहे, रत्नागिरी स्टेडियमवरती पण खेळलो, चॅम्पियन ट्रॉफी पण खेळलो, पण त्याच्यापेक्षा या ग्राउंडवर खेळण्याची मजा आहे की लाईट उत्कृष्ट प्रकारे केले, चेंडू पण उत्कृष्ट प्रकारे दिसतोय, त्यामुळे खेळताना पण खूप मजा येते. आता पुढील बघूया सामन्यामध्ये काय होणार आहे ते, पण आयोजन ते उत्कृष्ट प्रकारे झालं आहे. असं आयोजन तर मी अजूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कुठे पाहिलं नाही. तर अजून एक प्रश्न असेल की बदलत्या क्रिकेटबद्दल आपण काय सांगाल? की जसं काही फास्ट फूडचा जमाना आहे तशा पद्धतीने क्रिकेट देखील बदलत चाललं आहे. गल्लीतलं क्रिकेट दिल्लीत पोहोचलं आणि दिल्लीतून हवाई मार्गे दुबईसारख्या शहरामध्ये 10PLची स्पर्धा खेळली जाते, टेनिस बॉलची. अनेक क्रिकेटर्सना एक वेगळं वलय मिळवून देणारं, एक नाव मिळवून देणारं क्रिकेट. आणि आज आपण पाहतो GTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आजचा तुमचा जो परफॉर्मन्स होता जगभरामध्ये 185पेक्षा अधिक देशामध्ये पाहिला गेला आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला की लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 बळी आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. तर आजच्या बदलत्या क्रिकेटबद्दल आपण काय सांगाल? आत्ताचं क्रिकेट, टेनिस क्रिकेट आहे ते खूप फास्ट आहे, खूप खेळाडू वरती येत आहेत, गावागावातून खेळ जास्त प्रकारे खेळला जातो. यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे प्रत्येक खेळाडू हा आपल्या स्वतःमध्ये कर्तृत्व करत असतो का त्यांचे जे प्रोफेशनल प्लेयर आहेत त्यांना बघून त्यांच्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये आता खूप पैसाही आला आहे. क्रिकेट खेळायचं आहे तर मेहनत करून खेळा, टाईमपास खेळायचा असेल तर खेळलं नाही पाहिजे. क्रिकेटकडून आपण आपलं करिअर पण बनवू शकतो, पण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. धन्यवाद असेल. आपल्या पुढच्या सामन्यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा कार्यसम्राट चषक 2022चा थरार मैदानावरती सुरू होतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, सन्माननीय प्रसाद परब सर. शुक्रिया. हमारे साथ एक बार फिर प्रेजेंटेशन बॉक्स में अगर बात की जाए तो इरशाद बागबन सर भी जुड़े हुए हैं और कॉम्बॉक्स के अंदर डोंबोली की मीठी आवाज़ प्रसाद परब सर जुड़े हुए हैं. और हमारे साथ इस टूर्नामेंट की जो दास्तान लिख रहे हैं वो अक्षय को आप देख रहे हैं. अक्षय, आपका भी तहे दिल के साथ स्वागत है. अक्षय पाटिल इस टूर्नामेंट की दास्तान अपने हाथों से लिख रहे हैं. जीतने के लिए ज़्यादा बड़ा टारगेट नहीं है, 29 रनों की जरूरत है. पहली गेंद पर सिंगल सूरज वागदारी, इनके बारे में भी चर्चा करेंगे. इस ओवर की अगली गेंद मोहसिन बुरनकर को आप देख रहे हो, दापोली के सुपरस्टार खिलाड़ी हैं, हरनई से बिलोंग करते हैं. दापोली तालुके के अंदर इनका नाम है. रत्नागिरी जिले के अंदर इस खिलाड़ी का नाम है. अच्छे खिलाड़ी है और बम्बई के खिलाड़ी जब एक बार फिर रत्नागिरी जिले के अंदर आए थे उनके खिलाफ अगर पहले किसी ने हल्ला किया होगा वो खिलाड़ी मोहसिन बुरनकर हैं. सूरज वागदारी की अगर बात की जाए तो रत्नागिरी जिले के अंदर पहली मैन ऑफ द सीरीज के अंदर बाइक लेने वाले खिलाड़ी सूरज वागदारी. ये क्लासिकल खिलाड़ी. आज का जो स्टार कास्ट की लड़ाई है उसमें मजा आने वाली है. शानदार के चारों का जीत करते हुए मैदान के अंदर सलीम लक्ष्य है. सूरज वागदारे बैक टू पवेलियन आए हैं. रिप्ले के अंदर देखने वाले हैं किस तरीके से एक बार फिर देखिए अंदर की तरफ चले गए थे. एक बार फिर देखिए ओवर द विकेट पवन आए थे, ज्यादा अंदर की तरफ चले गए थे और लेग स्टंप पर जाकर सीधी तरीके से जाकर गेंद लेग स्टंप पर लगी है. गेंदबाज ने भी फायदा उठाया. अक्रॉस द स्टंप ज्यादा चले गए थे बल्लेबाज और लेग स्टंप की तरफ एक बार फिर तीखी गेंद थी, शानदार गेंद थी. रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर. सूरज वागदारे इस मैच के अंदर ज्यादा कुछ नहीं कर पाए, खाता नहीं खोल पाए, गोल्डन डक का शिकार में. नए बल्लेबाज 3 नंबर पर आप देख रहे हैं राहुल पाटिल मैदान के अंदर रहेंगे. स्ट्राइक एंड पर पावर प्ले का ओवर चल रहा है. 5 ओवर के अंदर 29 रनों का पीछा. फाइट क्लब मीरा की टीम आप देख रहे हैं.
मुकाबले की बात की जो तो फाइट क्लब मीरा बनाम न्यू चैलेंजर साकरपा, इनके बीच में मुकाबला चल रहा है। स्ट्राइक एंड पर राहुल पाटिल, नॉन स्ट्राइक एंड पर मोहसिन बुरनकर। पवन तैयार इस ओवर की अगली गेंद लेकर। शानदार के रक्षात्मक ढंग से खेलते हुए सेंसिबल क्रिकेट खेल रहे। इनको पता है कि पहली विकेट गिर चुका है, इसके पहले की गेंद पर विकेट गिरा, उसके बाद सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर गए। प्लानिंग वाला खेले, रक्षात्मक ढंग के साथ इस गेंद को मोड़ दिया। पहली गेंद पर सिंगल निकाला और टीम की रन संख्या 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। फील्डिंग की जमावट के थर्ड मैन एक खिलाड़ी, पॉइंट केबर पर एक खिलाड़ी है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है, शॉर्ट एक्स्ट्रा केबर का खिलाड़ी अब आगे की तरफ है। जो शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी है वो स्लिम मिड ऑफ पर लाने की कोशिश कर रहे हैं। फील्डिंग की बात की जाए तो थोड़े सा करीब में फील्डिंग लगा रहे हैं। डीजे ऑपरेटर बारी बारी से एक बार फिर आपको वार्निंग नहीं दी जाएगी। इस ओवर की अगली गेंद लेकर कॉम्बॉक सेंट की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट। शानदार गया, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलते में टप्पा करने के बाद खिलाड़ी वहां पर मौजूद है। अच्छे फील्डिंग, जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 5 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहला विकेट सूरज वागदरी का गिरा के 29 का पीछा करने के लिए आए थे। बैक टू पवेलियन चले गए हैं, गोल्डन डक का शिकार हुए थे। पवन नपितुली गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद शानदार गए, फॉलो थ्रो में कैच पकड़ना चाहते थे मगर हाथों से गेंद छूटने के बाद इनका रिएक्शन देखने जैसा था। कैच बनाना चाहते थे, जिद और लगन के साथ खेल रहे हैं। बारी बारी से इसीलिए कहा जाता है मैदान पर चल रहा है घमासान। इस पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान तो लगाना गए, क्योंकि हर एक गेंद 2 लाख का सवाल कर रही है। इस टूर्नामेंट के अंदर पहली इनामी राशि 2 लाख की लगाई है और चमचमाती हुई ट्रॉफी भी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पवन इस ओवर की अगली गेंद लेकर टप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत करती हुई लेग स्टंप के बाहर गई है। अंपायर की बात की जो तो विश्वनाथ लिंगायत हमारी तरफ जुड़ रहे हैं। वाइट बॉल का सिग्नल इस मैच के लिए अंपायरिंग अक्षय कुलंबिकर और विश्वनाथ लिंगायत जो कि रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के लिए काम कर रहे हैं और हमारे साथ इस टूर्नामेंट की दास्तान जो लिख रहे हैं अपने कलम के साथ, वो अक्षय पाटिल को आप देख रहे हैं। वो भी रत्नागिरी से बिलोंग करते हैं और जो 2 मोहतरमा है उन्होंने भी बहुत अच्छा काम किया है। शानदार आड़े बल्ले का इस्तेमाल किया, वाह भाई वाह। मिड विकेट बॉर्डर की तरफ गेंद जाती है, शानदार स्ट्रोक है। शेर की झलक सबसे अलग गेंद बॉर्डर के बाहर गाने कैसे मार रहा है, ब्यूटीफुल छक्का तब्बा। शुक्र कुल मिलाकर 13 पर पहुंचे मोहसिन देखिए तैयार थे। पहले ये गजब का स्ट्रोक खेलने के लिए अक्रॉस द स्टंप चले गए थे, बल्ले के बीचों बीच आए और ऑन साइड पर मिड विकेट पर बाउंड्री लेके बाहर खिलाड़ी थे, मगर खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने और दर्शनीय रोका में गिर गई है। 29 रनों का पीछा कर रहे हैं पहले ओवर के अंदर। फिलहाल 13 रन 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 24 गेंदों का खेल बचा हुआ है। 16 रनों की जरूरत है, गेंदें ज्यादा है, रन कम है। गेंदबाज को यही करना होगा, अनुशासन के साथ गेंदबाजी करनी है, नियंत्रण के साथ गेंदबाजी करनी है और बिंदी गेंदें लानी है, विकेट चटकाने हैं। और गेंदबाज विकेट चटकाते गए, नियंत्रण के साथ गेंदबाजी करते गए, बिंदी गेंदें लाते गए, मैच में वापसी हो सकती है। स्ट्राइक एंड पर राहुल को आप देख रहे हैं, राहुल पाटिल। नॉन स्ट्राइक एंड मोहसिन बुरनकर को आप देख रहे हैं जिन्होंने फिलहाल में छक्का लगाया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुमित वागदारे आए हैं साकरपा की तरफ से। राइट आर्म ओवर द विकेट, टप्पा करने के बाद थोड़ी सी नीचे रहती विकेट ऑन साइड की तरफ मोड़ दिया। स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, जब तक खिलाड़ी फील्ड करे तब तक 1 रन मुकम्मल करते हुए तेजी के साथ दौड़ लगाया। दोनों बल्लेबाजों ने 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या खुद मिलाकर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। आप देख रहे हैं आमदार डॉक्टर राजन सलवी, इनके जन्मदिन के अवसर पर टूर्नामेंट कार्य सम्राट चषक 2022 शिवसेना, युवा सेना, लांजा, राजापुर और साकरपा इनके माध्यम से रखा गया यह टूर्नामेंट और आज की पहली रात और पहले सीजन की पहली रात चल रही है। सुमित पाटिल सुमित वागदारे दूसरा ओवर लेकर इस ओवर की दूसरी गेंद ऑफ स्टंप के ज्यादा भारतीय छेड़ने की कोशिश, बल्ले के ऊपरी से लगने के बाद पीछे की तरफ आई है। डीप एक बार फिर देखिए शॉट थर्ड मैन पर जो खिलाड़ी थे वो तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए 1 रन जाने दिया। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। बैलेंस के अंदर ज्यादा रन नहीं बचे हुए हैं, बैलेंस अब जाकर कम हो रहा है धीरे धीरे। एक बार फिर देखिए यहां से बैलेंस कम हो रहा है। फील्डिंग करने वाली टीम क्या कर रही है, एक बार फिर गेंदे बिंदे लाने की कोशिश कर रहे, विकेट की तलाश में गए। गेंदबाज 1-2 विकेट लेते गए, दबाव बन सकता है।
इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गए, बल्ले के ऊपरी से पर लगती हुई गेंद पीछे की तरफ आ रही है। लगातार वहीं पर गेंद जा रही है और वही खिलाड़ी एक बार फिर पिक्चर के अंदर अच्छा काम कर रहे हैं। शॉर्ट टर्नमैन और फ्लाइंग स्लीपर जो खिलाड़ी है ना, उसके बीचों बीच वो खिलाड़ी अच्छा काम कर रहे हैं। रन संख्या 16 रन, दूसरा ओवर चल रहा है। सुमित वागदार गेंदबाजी करने के लिए अभी तक अच्छी गेंदबाजी है। नपीतु ने गेंदबाजी है, लाइन बिल्कुल सही है, ऑफ स्टंप के बाहर और तीखी गेंदबाजी मैदान के अंदर चल रही है। ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं। बल्लेबाजों की बात की जाए तो मोहसिन और राहुल को आप देख रहे हैं। स्ट्राइक एंड पर मोहसिन है जिन्होंने एक छक्का लगाया पारी के अंदर। रन संख्या 16 रन, 29 रन बनाने हैं। दूसरा पड़ाव चल रहा है मैदान के अंदर। मीरा की टीम की बात की जाए तो 29 रनों का पीछा इस मैच के अंदर कर रहे हैं। न्यू चैलेंजर साकरपा बनाम फाइट क्लब मीरा। राइट अप ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश, मिड ऑफ पर खिलाड़ी है। टप्पा करने के बाद गेंद को बहुत सुंदर तरीके से उठाते हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। अच्छी फील्डिंग है, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन है। फील्डिंग की बात की जाए तो दूसरा ओवर पावर प्ले का मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, उसके अंदर फील्डिंग कमाल की लगाई। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी, शॉर्ट टर्न पर खिलाड़ी, बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा के मिड ऑफ। ऑफ साइड पर डायरी के अंदर 5 खिलाड़ी है। ऑन साइड पर शॉर्ट फाइंडिंग के अंदर एस्ट्रेलिया का खिलाड़ी अंदर गए, 2 खिलाड़ी ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर गए। सुमित वागदार इस ओवर के अगली गेंद राइट अप ओवर द विकेट 10 बार कदमों के साथ शानदार गए। वाह भाई वाह, लाजवाब स्ट्रोक है। बल्ले के बीचों बीच आती हुई ऑन साइड पर तगड़ा स्ट्रोक, मिड विकेट और स्क्वायर लेग का बॉर्डर लाइन के बाहर भेज दिया। कमाल का स्ट्रोक मोहसिन ब्रनकर का। एक बार पे दापोली हरने से लेकर इस लांजा के मैदान पर क्यों आया हूँ, कार्य सम्राट चषक खेलने के लिए मैं इस प्रतियोगिता के अंदर क्यों आया हूँ। क्या गजब का धार रहे हैं, क्या गजब मैदान के अंदर धार है, गजब का एक बार फिर फॉर्म में है। और ये खिलाड़ी वाकई में 2022 के अंदर गजब के फॉर्म में है। दापोली और हरने के सुपरस्टार खिलाड़ी हैं और शानदार तरीके से खेल रहे हैं। रन संख्या 22 रन बैलेंस के अंदर 7 रन बचे हुए। सुमित वागदरे इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। शानदार गिनती रक्षात्मक ढंग से खेला, सेंसिबल तरीके से खेलते हुए और सम्मानजनक इस गेंद को ढकेल दिया एक्स्ट्रा कवर की तरफ। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गए, उन्होंने जब तक फील्ड किया तब तक 1 रन मुकम्मल। आखिरी गेंद पर एक सिंगल लिया। रन संख्या कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त है। 29 का पीछा करना है, 23 रन बचे बने हुए हैं। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 6 रनों की जरूरत है। फाइट क्लब मीरा ने इस मैच के अंदर शिकंजा कस लिया गया। मोहसिन बुरनकर ने 2 छक्के लगाकर इरादे स्पष्ट किए हैं। हम वादे नहीं, इरादे लेकर आए हैं। मैदान किसी का भी हो, धमाका हम करने आए हैं। एक छोटा सा ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेंगे, गुफ्तगू जारी रहेंगे। एक गाने के साथ वापस भी आने बने हैं। हैं दर्शक भारी तादाद में हैं। अगर बात की जाए तो रात का समय के लगभग 12 बजकर चले गए हैं और आप देख रहे हैं लांजा के ऐतिहासिक मैदान पर खालीविलकर स्टेडियम के अंदर आमदार डॉक्टर राजन सलवी चषक 2022 इनके जन्मदिन के अवसर पर यह टूर्नामेंट चल रहा है। शानदार गेंद टप्पा खाने के बाद शरीर पर आने वाली गेंद है। सागर हाथीसकर को आप देख रहे हो, पहली गेंद टप्पा खाने के बाद विकेट के बीच में समाप्त करने की कोशिश है। अच्छी गेंद थी और आगे की तरफ जो खिलाड़ी थे उनके हाथों में गेंद गई है। 17 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर 6 रनों की जरूरत है। मोहसिन शायद छक्का लगाकर इस मैच को समाप्त करने की सोच रहे हैं। सागर हाथीसकर भी कहां मानने वाले हैं। इस ओवर के अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। शानदार गए टप्पा एक बार फिर लाजवाब है। पैरों की तरफ गेंदबाजी कर रहे हैं। युवा हैं तो इनका ठिकाना अच्छा है। लाइन बिल्कुल सही है और युवा हो तो आपका ठिकाना अच्छा होना चाहिए। सही ठिकाने पर गेंदबाजी करोगे, एक बार फिर देखिए जिंदगी में भी ठिकाना अच्छा होना चाहिए। मैदान पर गेंदबाजी करे हो तो आपका एक बार फिर सही टप्पा और सही ठिकाना होना चाहिए। अब जाकर बैलेंस के अंदर 5 रन बचे हुए 16 गेंदों का खेल बचा हुआ है। राहुल पाटिल ऑन स्ट्राइक इस ओवर की अगली गेंद
शानदार है लोपर फुल टॉस गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ अलॉन्ग द कार्पेट इस गेंद को कहते हुए नॉक ऑफ की तरफ खिलाड़ी है। जब तक गेंद को फील्ड करे तब तक थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, धीमी रफ्तार के साथ आप खेल रहे हैं 25। अभी भी 4 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। गेंदों की बात की जाए तो इस ओवर के अभी तक 3 गेंदें समाप्त हुई है, तीसरा ओवर फिलहाल में पानी का चल रहा है। उड़ाया आसमान की तरफ, शानदार स्ट्रोक है, लाजवाब स्ट्रोक है, मगर खिलाड़ी है क्या छूटा बा, कैच नहीं, आपने सपना तोड़ा है, इस साल का सपना टूटा बा। मोहसिन बुरंडकर के बल्ले से तीसरा छक्का, खेल खलास, मैच समाप्त होता बा। गाने का समय आ रहा है। फाइट क्लब मीडिया ने इस मैच के अंदर शिकंजा कस लिया। मोहसिन बुरंडकर ने 3 छक्के लगाकर गजब का आगाज किया है। एक गाने के साथ वापस आएंगे, सेलिब्रेशन तो बनता है, एक गाने के साथ वापस आते हैं। क्लब मीरा विरुद्ध न्यू चॅलेंजर साखरपा, न्यू चॅलेंजर साखरपा हाडलक बॉयज अप्रतिम खेळला, त्या स्पर्धेमध्ये आला, खूप चांगला खेळ बघायला मिळाला आणि ज्या पद्धतीने तुमची कामगिरी राहिली आहे खूप चांगली कामगिरी होती आणि ऑल द बेस्ट।